कर्जमुक्तीवरून सरकार शेतकऱ्यांची थट्टा करते। राज्याकडून केंद्राला प्रस्तावच नाही। उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा। आशिष शेलार यांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवलं। सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करत असतील तर तुम्ही सरकार चालवण्यास लायक नाही। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। राज ठाकरेंना दुबार मतदार फक्त हिंदूच दिसतो का? राज ठाकरे वोट जिहाद करतायत भाजपाचा पत्रकार परिषदेत आरोप। कर्जत, जामखेड, इस्लामपूर, घनसावंगी इथल्या मतदार याद्यांचा उल्लेख करत इथले अल्पसंख्याक मुस्लिम दुबार मतदार मवियांना दिसले नाही का? भाजपाचा सवाल। ठाकरे बंधूंच्या चष्म्याचा रंग आता हिरवा झालाय। भाजपाचा घणाघात। उद्धवजी अजूनही विचार वापसी करा। ठाकरे बंधूंना काँग्रेसच्या लांगून चालनाचा रोग जडलाय। भाजपाचा आरोप। 1241 मतांनी रोहित पवार निवडून आले। तिथेच 5000 दुबार मतदार। भाजपाचा आरोप। उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आज पार पडलेली आहे। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून भाष्य केलंय। भाजपाचा महायुतीतील घटक पक्षालाच धक्का। अजित पवारांच्या मंत्र्यासमोर लढलेल्यांचा आज भाजपात प्रवेश। पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर। बैठकीला शहर अध्यक्षांऐवजी भाजप कार्यकर्ता पाठवल्याचं प्रकरण। शरद पवारांनी घेतलेल्या बैठकीत पाठवला भाजपाचा कार्यकर्ता। संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली संपदाच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबर रोजी होणार निवृत्त। पोलीस महासंचालक पदासाठी सदानंद दातेंसह 7 जणांची यादी पाठवल्याची माहिती। कबूतरखानासंदर्भात जैन समुदायांच्या उपोषणास आजपासून सुरुवात। जैन मुनी निलेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली आझाद मैदानावर उपोषण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।